नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच 42 सोडून पाहूया। या 42 सराव संचामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील सारणी पूर्ण करा। बरोबर, खालील सारणी पूर्ण करा। त्या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, एक चार्ट दिलेला आहे किंवा एक तक्ता दिलेला आहे। तर त्या तक्त्यामध्ये तुम्ही नंतर किमती लिहू शकताय, पण त्या किमती शोधायच्या कशा ते पहिल्यांदा आपण आता पाहूया। बरोबर, तर या ठिकाणी त्यातला जो पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिले त्रिज्याला आर म्हणतात, आर म्हणजेच रेडियस। व्यासला डी अक्षर वापरले, डी म्हणजे डायमीटर, आणि परिघ म्हणजेच सी म्हणजेच सर्कम्फरन्स, त्यासाठी सी अक्षर वापरले परिघासाठी। तर आपल्याला पहिल्यांदा त्रिज्या दिली आणि आपल्याला म्हटले व्यास आणि परिघ शोधा। तर आता आपण शोधूया व्यास आणि परिघ कसा शोधायचा ते। पहिल्यांदा व्यास शोधूया। व्यास जो असतो ना मित्रांनो, तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून आपण लिहिणार व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2। त्रिज्या आहे आपल्याला 7 गुणिले 2 म्हणजे किती येणार, 7 दुने 14 सेंटीमीटर काय झाला व्यास। त्रिज्येच्या दुप्पट, 7च्या दुप्पट 14, पण हे असं व्यवस्थित सोडवायचं। आता काय करायचं, आपल्याला परिघ शोधायचा आहे, तर परिघाचं सूत्र लिहायचं आहे। परिघ शोधण्यासाठी आपल्याला एकतर त्रिज्या तरी माहिती पाहिजे किंवा व्यास तरी माहिती पाहिजे। मग आता या ठिकाणी आपल्याला परिघासाठी आपल्याला अक्षर वापरलेलं असतं सी, बरोबर की नाही। परिघ म्हणजेच काय, सी, आणि परिघाचं सूत्र काय आहे 2 पाय आर। मग 2 गुणिले पायची किंमत किती असते मित्रांनो, पायची किंमत असते 22/7। त्रिज्या दिलेली आहे आर, त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र वापरायचं 2 पाय आर, आणि व्यास दिला असेल तर पाय डी हे सूत्र वापरायचं। तर आता 2 पाय आर, आर दिले आपल्याला 7, या ठिकाणी आपण 7 लिहायचं। आता 7ला इथं छेद काहीच नाही, म्हणजे एक छेद असतो, हा 7 वरतीच असतो, म्हणून 7 एक्के 7, 7 एक्के 7, 7ने 7ला भागलं तर किती येतं 1। आता या संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 22, 22 दुने 44, 44 एक्के 44, म्हणजे परिघ किती आला 44 सेंटीमीटर। मग तुम्ही तक्त्यामध्ये काय लिहिणार, व्यास बरोबर किती आलाय 14 सेंटीमीटर, आणि परिघ किती आलाय 44 सेंटीमीटर। अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे। बरोबर, आता पुढचा प्रश्न पाहूया यातील। आता या ठिकाणी आपल्याला व्यास दिलाय 28 सेंटीमीटर, त्रिज्या आपल्याला दिलेली नाही, रेडियस म्हणजे आर, परिघ सुद्धा आपल्याला दिलेला नाही। मग आपण पहिल्यांदा व्यासावरून त्रिज्या काढता येईल। त्रिज्या म्हणजेच त्याला आर म्हटलेलं आहे। त्रिज्या कशी असते, व्यासाच्या निम्मे असते, म्हणजे व्यासाला 2 ने भागलं की आपल्याला त्रिज्या मिळते। व्यास आहे 28, 28 भागिले 2, 28ला 2 ने भागलं की त्रिज्या मिळणार आहे। त्रिज्या किती होणार मग 14 सेंटीमीटर, 2 ने भागलं की संख्या अर्धी होत असते। बरोबर, आता हे झालं की मग आता आपण काय करूया, परिघ शोधूया। परिघाला काय म्हणतात, सी। तर या ठिकाणी आपल्याला व्यास दिलाय, म्हणून आपण सूत्र काय वापरायचं, पाय डी। व्यास दिला की सूत्र काय वापरायचं, पाय डी, आणि त्रिज्या दिली की काय सूत्र वापरायचं 2 पाय आर। आता पाय माहिती आहेत किती असतात, पायची किंमत असते 22/7, नेहमी 22/7 घ्यायचं, किंवा 3.14 घेतलं तरी चालतंय, पण 22/7च घ्यायचं। आणि डी म्हणजे डायमीटर, व्यास किती आहे 28। आता 7ने 28ला भागायचं, 7 चोक 28, 7 एक्के 7, एकच उरणार आहे खाली। मग वरच्या संख्यांचा गुणाकार किती येणार, 22 चोक 88 सेंटीमीटर। बरोबर, मग या ठिकाणी त्रिज्या किती आली आपली, त्रिज्या आली 14 सेंटीमीटर, आणि परिघ किती आला 88 सेंटीमीटर। अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता पुढचा प्रश्न पाहूया। आता या ठिकाणी आपल्याला परिघ दिलाय 616 सेंटीमीटर, त्रिज्या रेडियस आपल्याला काय शोधायचे आहे, व्यास सुद्धा आपल्याला शोधायचा आहे। मग आता व्यास शोधण्यासाठी पहिल्यांदा सूत्र वापरूया। बरोबर, परिघाचं सूत्र वापरायचं, परिघ बरोबर व्यास शोधायचा आहे, म्हणून पाय डीचं सूत्र वापरूया आपण, पाय डी, परिघाला सी म्हणायचं।
आता पाय किती असतो 22/7. डी म्हणजे व्यास आपल्याला माहीत नाही. परिघ किती दिलाय आपल्याला? परिघ दिलाय 616. मग परिघाच्या खाली परिघ लिहूया 616. आता पुढे काय होणार पहा, 616 तसाच राहणार. 7 इकडं भागिले, मग तो वरती येणार अंशस्थानी येणार. 22 इकडं अंशस्थानी आहे, इकडं छेदस्थानी येणार, म्हणजे गुणिले आहे तो भागिले होणार, इकडं उरणार डी. आता काय करायचं आपण, 22 ने 616ला भागायचं. पहा 22 दुने 44, 61च्या जवळची संख्या. 22 दुने 44, 61 मधून 44 गेल्यावर 17 उरतात. 22 8 176, 22 8 176 बरोबर. आता काय उरलं या ठिकाणी, 28 गुणिले 7 बरोबर डी बरोबर. 28 7 किती होणार, 196 बरोबर डी. म्हणजे व्यास किती आला, व्यास आला 196 सेंटीमीटर बरोबर. आता व्यासावरून आपण काय काढणार आहोत, व्यासावरून आपण त्रिज्या काढणार. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे 196, त्याला 2 ने भागायचं, कारण की त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते बरोबर. त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते. मग 196 भागिले 2, 2 9 18 82 16, 98 सेंटीमीटर काय झाली आपली त्रिज्या. या ठिकाणी आपण फायनल लिहू शकतो पुन्हा एकदा. व्यास किती आला आहे आपला 196 सेंटीमीटर आणि त्रिज्या किती आलेली आहे 98 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी थोडासा वेगळा दिलेला आहे प्रश्न, पण वेगळा वगैरे काही नाही, सोपाच आहे तसा. परिघ आपल्याला दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर, त्रिज्या माहीत नाही आणि व्यास सुद्धा माहीत नाही. मग पुन्हा परिघाचं सूत्र लिहायचं. परिघ बरोबर काय काढायचं आपल्याला, परिघाला सी म्हणतात. व्यास किती आहे डी, व्यासच शोधूया आता पहिल्यांदा. पाय डी बरोबर. मग पायची किंमत आहे 22/7. डायमीटर आपल्याला व्यास माहीत नाही. परिघ दिलाय आपल्याला 72.6. परिघाच्या खाली परिघ लिहिला. आता पुढे 72.6 गुणिले 7 इकडे छेदस्थानी आहे, इकडे अंशस्थानी येणार वरती, आणि 22 इथं येणार खाली बरोबर. काय येणार डी, तसाच राहणार आहे व्यास. आता 72.6ला आपल्याला काय करायचे, 22 ने भागायचे बरोबर. इथं भागूया वाटल्यास आपण. 72.6 भागिले 22, 22 त्रिक 66, 6 उरले 0. वरून घेतला 6, पॉईंटच्या नंतरची संख्या घेतली बरोबर, म्हणून इथं पॉईंट दिला आणि 22 त्रिक 22 त्रिक या ठिकाणी 66. मग या ठिकाणी काय आलं, 22 ने याला भागल्यावर किती आलं 3.3 किंवा 3.3 म्हणून 3.3 गुणिले 7 बरोबर डी. आता याने याला काय करूया, आता आपण गुणूया. 7 त्रिक 21 बरोबर. हातचा आला 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 23. पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून उजवीकडचा एक अंक सोडला, तो आला आपला डी किंवा डायमीटर. डायमीटर बरोबर किती आला 23.1 सेंटीमीटर बरोबर. या ठिकाणी हा व्यास आलेला आहे आपला बरोबर. डी म्हणजेच काय आलं आता या ठिकाणी व्यास. आता याच्यावरून त्रिज्या शोधूया. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास आहे 23.1 भागिले 2. आता 23.1ला 2 ने भागूया या ठिकाणी. बे 1 बे, 2तून 2 गेला 0, वरून घेतला 3, पुन्हा बे 1 बे, 3तून 2 गेला 1, वरून घेतला 1,
पॉईंटच्या नंतरचा अंक घेतला म्हणून 0 दिला, बरोबर. मग किती आले, 2 पंचे 10, एकातून 0 गेला 1, एकातून 1 गेला 0, पुन्हा एक्स्ट्रा 0 घेतला, पुन्हा आला 2 पंचे 10, म्हणजे किती आलं 11.55 सेंटीमीटर, बरोबर. मग या ठिकाणी शेवटी लिहूया, व्यास किती आला 23.1 सेंटीमीटर, 23.1 सेंटीमीटर, आणि त्रिज्या किती आली 11.55 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. हा जो आपण ज्या किमती काढलेल्या आहेत त्या तुम्ही त्या सारणीमध्ये लिहायच्या आहेत, त्या तक्त्यामध्ये लिहायच्या आहेत. आता पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा काय आहे, शाब्दिक उदाहरण आहे, हे वाचावं लागेल आणि मगच सोडवावं लागेल. तर पहिल्यांदा पहा काय दिलंय, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या काढा. परिघ दिलाय, या ठिकाणी लिहून घेऊया आपल्याला. परिघ म्हणजेच काय म्हणतात त्याला, सी. आपल्याला दिलं 176 सेंटीमीटर, आणि आपल्याला काय काढायची, त्रिज्या म्हणजेच आर बरोबर किती, बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊया त्रिज्या काढायचे, परिघाचं सूत्र लिहायचं. परिघ बरोबर त्रिज्या काढायची म्हणल्यानंतर सूत्र काय वापरायचं आपण, 2πr, बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहायचं 2 गुणिले पाय म्हणजेच किती आहे 22/7 गुणिले आर तसाच लिहायचा, परिघ किती 176, बरोबर. ते या ठिकाणी 176, 7 इकडं भागिले, इकडं आल्यानंतर गुणिले होणार, आणि हा 2 इकडं वरती आहे, इकडं भागिले होणार, गुणिले आहे, तो 22 सुद्धा इकडं काय होणार भागिले होणार, इथं उरणार आर, बरोबर. आता 22 ने 176 ला भागता येते डायरेक्ट, 22 8 176, 22 1 22, पुन्हा इथं 2 1 2, 2 चौक 8, 7 गुणिले 4, 7 चौक 28 बरोबर आर. म्हणजे आर म्हणजे त्रिज्या किती आली 28 सेंटीमीटर, आर म्हणजेच त्रिज्या, बरोबर. मग आपण शेवटी काय लिहायचं, त्या वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न पहा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. आता समजा हे वर्तुळ आहे आणि याची त्रिज्या आपल्याला दिली आहे 56 मीटर. याच्या भोवती 4 पदरी काय करायचं, कुंपण घालायचे. एक पदरी घालायचं म्हणजे त्याचा परिघ काढायचा, आणि परिघ काढला की त्याला 4 पदरी कुंपणे म्हटल्यानंतर त्याला 4 ने गुणायचं, म्हणजे 4 पदरी कुंपणाची आपल्याला लांबी मिळणार आहे, बरोबर की नाही. बरोबर. त्याच्या भोवती कुंपण घालायचे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा परिघ काढावा लागेल. एक पदरी कुंपण म्हणजे परिघ, आणि 4 पदरी कुंपण म्हणजे परिघाला 4 ने गुणायचं. मग आपल्याला या ठिकाणी लिहून घेऊया, त्रिज्या म्हणजेच आर, रेडियस किती दिलेली आहे 56 मीटर, बरोबर. आता खर्च किती येतो एका मीटरला 40 रुपये येतो, हे बाजूला ठेवूया आपण. पहिल्यांदा त्याचा परिघ काढूया म्हणजे एक पदरी कुंपणाची लांबी मिळेल. आता या ठिकाणी लिहून घ्या वाटल्यास, एक पदरी कुंपण म्हणजेच त्याचा काय काढावा लागणार आहे आपल्याला, वर्तुळाचा परिघ काढावा लागणार आहे, बरोबर. आणि परिघाचं सूत्र, परिघ म्हणजे सी किती आहे, परिघाचं सूत्र काय आहे 2πr. मग काय येणार 2 गुणिले पाय म्हणजेच 22/7, आणि रेडियस तुम्हाला दिलेली आहे आर 56, बरोबर. मग 7 ने 56 ला भागूया आपण, 7 1 7, 7 8 56. आता यांचा गुणाकार 22 दुने 44, 44 गुणिले 8 करावं लागणार आहे आपल्याला. इथं करूया 44 गुणिले 8, 8 चौक 32, हात चाला 3, 8 चौक 32 आणि 3 35, 352 मीटर. हे काय झालं, एक पदरी कुंपणाची लांबी.
एक पदरी कुंपणाची लांबी किती झाली 352 मीटर। बरोबर। आता आपण या ठिकाणी काय करूया, 4 पदरी कुंपणाची लांबी काढूया। या ठिकाणी लिहूया एक पदरी कुंपणाची लांबी बरोबर किती आहे 352 मीटर। आता आपल्याला काय काढायचं आहे, 4 पदरी कुंपणाची लांबी काढायची। 4 पदरी कुंपणाची लांबी किती असणार आहे बघा, आता 352 गुणिले 4, 352ला 4ने गुणायचं, 4 दुने 8, 4 पंचे 20, हातचा आला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 1408 मीटर ही झाली 4 पदरी कुंपणाची लांबी। बरोबर, म्हणजे एवढं एकूण कुंपण आपल्याला तयार करायचं आहे। मग आता 1 मीटर कुंपणासाठीचा खर्च किती आहे, एक मीटर कुंपणासाठी किती रुपये खर्च येतो आपल्याला विचारले, प्रति मीटर 40, म्हणजे एका मीटरला 40 रुपये खर्च येतो। मग आपण या ठिकाणी म्हणूया 1 मीटर कुंपणासाठीचा खर्च किती आहे 40 रुपये। आता कुंपण किती मीटर आहे टोटल 1408 मीटर। मग या ठिकाणी आपण लिहायचं 1408 मीटर कुंपणासाठीचा खर्च किती असणार 1408 गुणिले 40 किती असणार 1408 गुणिले 40 बरोबर। मग आता आपण काय करायचं 1408ला 40ने गुणायचं, इथं गुणून पाहूया 1408 गुणिले 40, पहिल्यांदा शून्याने गुणूया 080 000 040 01 0, आता 4ने गुणूया 4 8 32, हातचा आला 3, 4 0 0 0 आणि 3 3, 4 चौक 16, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5, 0 2 3 बेरीज केली तर किती येणार आहे 0 आणि 6 6 5, 56,320 रुपये बरोबर। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। शेवटी आपण लिहायचं आहे 4 पदरी कुंपणासाठी 56,320 रुपये खर्च येईल। अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता पाहूया पुढचा प्रश्न। आता चौथा प्रश्न आणि यातला शेवटचा प्रश्न आहे, नीट लक्ष द्या पहा। एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे व्हावे लागतील। तर अतिशय सोपा आहे। पहिल्यांदा चाकाचा एक फेरा म्हणजे त्या चाकाचा आपल्याला परीघ काढावा लागेल। एका फेऱ्यामध्ये तो किती अंतर कापतोय ते आपल्याला परीघ काढल्यावर मिळणार आहे, आणि एकूण अंतराला परीघाने भागलं तर आपल्याला कळणार आहे की त्या चाकाचे किती फेरे होतील। तर आपण पहिल्यांदा व्यास दिलाय आपल्याला, व्यासावरून आपण काय करूया परीघ काढूया। मग या ठिकाणी आपण म्हणूया चाकाचा परीघ, परीघ म्हणजेच काय सी सर्कम्फरन्स काय आहे, व्यास दिल्यावर काय कसं काढायचं पाय डी बरोबर। मग पाय 22/7 बरोबर गुणिले डी किती आहे डायमीटर, व्यास 1.4 बरोबर। आता 7ने काय करूया 1.4 ला भागूया, किती येणार आहे 700 पॉइंट दिला आणि 7 दुने 14 एक उरला बरोबर। त्यानंतर काय करणार यांचा गुणाकार 22 गुणिले 0.2, 22 दुने 44, पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून या ठिकाणी एक अंक सोडूया आणि पॉइंट देऊया, किती आला त्याचा परीघ चाकाचा 4.4 मीटर। आता एकूण अंतर पहा किती दिले आपल्याला, एकूण अंतर
आपल्याला दिलं आहे 1.1 किलोमीटर. किती दिलं एकूण अंतर? 1.1 किलोमीटर, बरोबर. पण मित्रांनो आपल्याला जरा विचार करावा लागणार आहे या ठिकाणी. हा जो परिघ आहे तो मीटरमध्ये आलेला आहे आणि अंतर हे किलोमीटरमध्ये आलं आहे. मग आपण काय करूया, या किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घेऊया. किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे त्याला काय कितीने गुणायचं? 1000ने गुणायचं. 1000ने का गुणायचं? कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता यांचं गुणाकार करूया. 11 एके 11, किती शून्य आहेत? 1 2 3 शून्य शेवटी द्यायचे. पॉईंट नंतर एक अंक आहे, बरोबर. पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून एक अंक उजवीकडचा सोडून आपण पॉईंट दिला. मग किती आलं? 1100 मीटर एकूण अंतर आलं, बरोबर. आता काय काढायचं आपल्याला? चाकाच्या फेऱ्यांची संख्या. फेऱ्यांची संख्या. मग काय करणार आपण फेऱ्यांची संख्या काढताना? एकूण अंतर जे आहे त्या एकूण अंतराला आपण परिघाने भागणार. चाकाचा परिघ. तर एकूण अंतर आहे 1100 मीटर आणि चाकाचा परिघ आहे 4.4 मीटर, बरोबर. तर आणि मित्रांनो असं जेव्हा गणित तेव्हा काय करायचं? 1100 तसंच लिहायचं. 4 4 पॉईंट काढून लिहायचं. पॉईंट नंतर खाली किती अंक आहेत? 1. पॉईंट नंतर खाली एक अंक आहे म्हणून वरती एक शून्य एक्स्ट्रा द्यायचा आणि मग ते असं लिहायचं, बरोबर. मग आता ह्यांचा भागाकार कसा करायचा पहा. या ठिकाणी 11 आहे, या ठिकाणी 44 आहे. याला संक्षिप्त रूप द्यायचं. 11 एके 11, 11 शून्य शून्य, 11 शून्य शून्य, 11 शून्य शून्य आणि 11 चौक 44. आता 1000ला 4ने भागायचं. 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20, 4 शून्य शून्य, किती आलं? 250. किती येतं? 250. म्हणजे चाकाचे किती फेरे होतील? 250 फेरे होतील. चाकाचे 250 फेरे होतील. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.